कराडमध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक कुंडलिक खंडू मोडक यांना लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. मालमत्ता पत्रकावर कर्जाचा बोजाची नोंद करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची मागणी केली होती. पडताळणीनंतर सापळा रचून 7,000 रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त अँटी करप्शन ब्युरो पुणे आणि श्री अर्जुन भोसले, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भंडारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन कुराडे, अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर यांच्या पथकाने केली आहे.